नमस्कार शेतकरी मित्रांनो. स्वागत आहे आपल्या सर्वांचं आय-टीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, 100 दिवस 100 औषधांची सिरीज जी चालू आहे, या सिरीजमधील आजचा दिवस आहे 58वा आणि आजही एका बुरशीनाशकाबद्दल आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो. तर आजचे जे बुरशीनाशक आहे मित्रांनो, त्याचं नाव आहे टिल्ट. सिंजंटा कंपनीने बनवलेलं आहे टिल्ट हे बुरशीनाशक मित्रांनो. याचा मोड ऑफ ऍक्शन जर आपण बघितला तर तो आहे आंतरप्रवाही. आता आंतरप्रवाही म्हणजे काय? जर मी स्प्रे मारत असेल, फवारणी करत असेल, तर जिथे औषध पडलं तिथून ते पूर्ण झाडामध्ये उतरतं. झाडाच्या प्रत्येक पार्टमध्ये, प्रत्येक अवयवामध्ये, म्हणजे फुलांमधून, फांद्यामधून, देठामधून, प्रत्येक म्हणजे मुळांपर्यंत ते पसरतं. शेंड्याकडे जर फवारणी केली, शेंड्यावरती जर ते औषध फवारलं गेलं तर ते मुळांपर्यंत जातं आणि मुळांमध्ये जर मी ड्रेंचिंग केली, आळवणी केली, तर तिथनं ते शेंड्यापर्यंत पूर्ण झाडाच्या सगळ्या अवयवामध्ये एक ना एक पेशीमध्ये ते उतरतं. त्याच्यामुळे ते जास्त दिवस टिकून राहतं. त्याच्यामुळे ते दीर्घकाळ नियंत्रण असं आपण प्रत्येक वेळेस सांगत आलो, की आंतरप्रवाही असेल तर दीर्घकाळ नियंत्रण. कारण काय की झाडामध्ये ते उतरलेलं आहे, ते शोषून घेतलेलं आहे झाडाने. त्याचा आपल्याला म्हणजे दीर्घकाळ नियंत्रण भेटणार आहे. कमीत कमी 20, 25, 30 दिवसापर्यंत ते झाडामध्ये टिकून राहतं. आणि ते पूर्ण झाडामध्ये उतरलं म्हणजे पूर्ण झाडाचे पानं असो, फुलं असो, फळं असो किंवा मुळा असो, या सगळीकडे ज्या ज्या बुरशा आहे या सगळ्या मारण्याचं काम ते औषध करतं. टिल्ट नावाचं औषध आपण बघतोय. तर या औषधाचा जो ग्रुप आहे, बुरशीनाशकांचा प्रत्येकाचा ग्रुप असतो. तर हे जे औषध आहे ना मित्रांनो, टिल्ट नावाचं, हे ट्रायझोल ग्रुप मधील औषध आहे. बरोबर. आता पुढची गोष्ट काय की प्रोपिकॉनाझोल हे जो घटक आहे, प्रोपिकॉनाझोल 25% EC फॉर्म्युलेशनचं औषध भेटतं आपल्याला द्रावणामध्ये. तर प्रोपिकॉनाझोल आपण जे म्हणतो, हे घटक आपल्याला नाव ध्यानात ठेवायचं आहे. आपल्याला ग्रुपचं नाव ट्रायझोल ध्यानात नाही राहिलं तरी चालेल, पण प्रोपिकॉनाझोल 25%चं औषध आहे. या औषधाचा अजून एक फायदा काय होतो, हे औषध मारल्यानंतर आपली जी काळोखी म्हणतो, ग्रीनरी म्हणजे हरितद्रव्य वाढवण्याचे काम करतं. क्लोरोफिल जो अन्नरस असतो पानांमध्ये, झाडाच्या पानांमधील अन्नरस वाढवण्याचं काम करतं. त्याच्यामुळे काय होतं की प्रकाश संश्लेषण जी प्रक्रिया आहे, सूर्यप्रकाश पडल्यानंतर, ही चांगली जोरानं होते, जोमानं होते. त्याच्यामुळे काय होतं, परिणामी अन्न निर्मिती जास्त होते. अन्न निर्मिती जास्त झाल्यामुळे काय होईल, पानं तजेलदार दिसतील, झाड सुदृढ होईल. त्यानंतर फुलंही जास्त लागतील, फळंही जास्त लागतील, फळांची साईजही चांगली होईल. परिणामी काय होईल, आपल्याला फायदा होईल. हे ग्रीनरी वाढवतं. म्हणजेच काय, हा इफेक्ट आहे की हे जे टिल्ट आहे याच्यामध्ये ग्रीनरी वाढते. असा एक एक्सपिरियन्स आहे की ग्रीनरी वाढते. झाडाचं जो हिरवापणा जो आहे, एकदम तजेलदार होणं झाड, ते एकदम वाढतं. क्लोरोफिल वाढतं, पानांमधील अन्नरस वाढतो. परिणामी आपल्याला फायदा होतो. डायरेक्ट उत्पन्नावरती इफेक्ट आपल्याला दिसून येतो. दीर्घकाळ नियंत्रण मी सांगितलंच आहे ऑलरेडी, की झाडामध्ये जे आंतरप्रवाही औषध असतात ते दीर्घकाळ नियंत्रण देतात. कारण पूर्णपणे ते शोषून घेतले जातात, झाडामध्ये ते टिकून राहतात जास्त दिवस. आता हे झालं टिल्ट औषध, प्रोपिकॉनाझोल घटक 25% EC वालं. हे मारायचं किती प्रमाणात? आता 1 मिली प्रति लिटर पाण्यासाठी जर आपला पंप हा 15 लिटर पाण्याचा पंप असेल तर आपण हे औषध फक्त 15 मिली घ्यावं. जर आपला पंप हा 20 लिटर पाण्याचा असेल तर आपण हे औषध 20 मिली घ्यावं. हे झालं याचं प्रमाण. आता पुढची गोष्ट काय की तांबेरा रोग कव्हर करतं. हे गहू सारख्या पिकावरती तांबेरा रोग येतो. आता रब्बीचा सीझन आहे, बऱ्याच शेतकऱ्यांचं गहू पीक असतं. तांबेरा रोग येणं म्हणजे पिवळा तांबेरा असो किंवा तांबडा तांबेरा येतो, तपकिरी तांबेरा, हे दोन्ही तांबेरे आपल्याला ओळखता आला पाहिजे. गव्हाचा कलर असा पिवळट होणं किंवा तांबडट होणं जो दिसतो, आपण ओंबी येण्या अगोदर असो, ओंबी आल्यावर असो, ओंबी येऊन गेल्यानंतर असो, तुरे आलेल्या पिरियडमध्ये असो, कोणत्याही पिरियडमध्ये तांबेरा रोग जर आपल्याला दिसला तर गव्हावरती, तर टिल्ट नावाचं जे बुरशीनाशक आहे हे अतिशय छान काम करतं. प्रोपिकॉनाझोल 25% वालं. आता करपा रोग जो असतो मित्रांनो, करपा रोग मी प्रत्येक वेळेस सांगत आलो, 3 प्रकारचे करपे असतात, आपल्याला ओळखायला पाहिजे. जांभळा करपा, तपकिरी करपा, काळा करपा. हे तीनही करप्यांना मारण्याचं काम कोण करतं? प्रोपिकॉनाझोल 25% वालं, टिल्ट मधलं. आता त्यानंतर भुरी. भुरी म्हणजे कसं की आपण असे पानांवरती हात फिरवला, बोट फिरवलं तर आपल्याला पावडर लागल्यासारखं हाताला दिसतं. हे झालं आपलं भुरी. हे ओळखता आलं पाहिजे. टिक्का रोग, भुईमुग सारख्या पिकावरती टिक्का रोग येतो. भातावरती कधी कधी आपल्याला तांबेरा दिसतो मित्रांनो. टिक्क्यावरती हे काम करतं. भातावरती आपल्याला तांबेरा दिसतो. ठिक्का जो म्हणतो आपण, लिप स्पॉट किंवा ब्लॉचेस येणं. फळबागांमध्ये, द्राक्ष, डाळिंबामध्ये आपल्याला फळांवरती ठिपका दिसतो मित्रांनो. पानांवरती ठिपका दिसतो. ब्लॉचेस येणं, पान जर असेल तर पानावरती ब्लॉचेस येतात, कधी कधी फळांवरती ब्लॉचेस येतात, म्हणजे ठिपका येणं. पावडरी सारखाही रोग असो, बुरशीजन्य रोग आहे मित्रांनो. हे जे सगळे रोग आहे ना, ह्याच रोगांसाठी हे काम करतं मित्रांनो. उगीच नसलेला रोग आपण बघायचा आणि त्यासाठी हे मारायचं, असं होतं बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांकडनं, चुकीकडनं, किंवा माहिती नसल्यामुळं काय होतं
की जो रोग आपल्या औषधामुळे कव्हर होत नाही, त्या रोगाच्या अपेक्षेनं आपण हे औषध मारतो, त्यावेळेस आपण औषधाला नाव ठेवतो. तेव्हा प्रत्येक रोगासाठी प्रत्येक कंटेंट वाईज औषध बनवलेले आहे. ब्रँडेड कंपनीची भरपूर औषध आहे. आज जवळजवळ 57-58 दिवस झाले मी प्रत्येक दिवशी एक ब्रँडेड कंपनीचं छानसं औषध सांगत आलोय. ब्रँडेडच औषध सांगितले. चालू माल, गांजा माल, बाजारातला बिकाऊ माल, रोडच्या कडाला उभं राहून विकणारा माल हा मी आजपर्यंत एकाही व्हिडिओमध्ये सांगितला नाही, सांगणारही नाही. जे ब्रँडेड आहे तेच सांगणार, ज्याचे रिझल्ट भेटले तेच सांगणार. उगीच काही सांगायचं, उगाच त्याचं हे नाही करणार. आता गहू असो, कांदा असो, लसूण, भुईमूग, भात, द्राक्ष, डाळिंब ह्यासारख्या पिकांवरती आपण हे फवारणी करू शकतो. परंतु का जर असा रोग दिसत असेल तरच, अन्य दुसरा काही रोग दिसत असेल किंवा रोग काय हे ओळखू येत नसेल तर आपण कमेंटमध्ये लिहू शकता किंवा फोटो मला जर पाठवायचे असेल, कॉल करायचा असेल तर या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्राम आयडी दिलेला आहे, तिथूनही करू शकता. मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर शेजारी बेल आयकॉन आहे त्याला जर क्लिक केलं तर तुम्हाला पुढील व्हिडिओ मी टाकला तर नोटिफिकेशनद्वारे लगेच येऊन जाईल. मित्रांनो, धन्यवाद.